काय काय बघले, काय काय विषय. मग आजचं आपली सेकंड हॉरर स्टोरी तर स्टार्ट करूया. रिअल स्टोरी आहे, त्याला वाटत असेल बाबा फेक आहे तर प्लीज बघू नका. रिअल स्टोरी मी फक्त तुमच्या संग शेअर करते का त्याच्या गोष्टी आमच्या फॅमिलीसोबत घडलेल्या जेव्हा आम्ही जन्मून होतो तेव्हा त्यातलीच एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे विषय काय असतं म्हणजे आमची मम्मी पप्पा तात्या आत्ते वगैरे काका सगळी टोटली सगळी माणसं आमची पहिला आम्ही जन्म वगैरे आमच्या सगळ्या पोरांचा जन्म व्हायच्या आधी किंवा ते असं गावेगावी जायचे आणि काय ते जोडधंदा करायचं प्रत्येक गावामध्ये. आता एका गावात गेले की एक 8 दिवस, दुसऱ्या गावात गेले की एक 15 दिवस, असं गावोगावी फिरून त्यांचं असं भटकी व्यवसाय होता एक प्रकारचा. म्हणजे भटकी व्यवसाय करायचा. मग आमचे काका आणि आत्ती, मी त्या गावाचं नाव सांगू शकत नाही का तर ते रिलीज करायला नको त्या गावाचं नाव. एका गावात जाऊन आपलं स्टे करतात. स्टे करायला त्यांचं ठरते की बाबा ह्या गावाचं पण जाऊन स्टे करूया आणि काय असेल ते बघा बाबा कसं धंदा होतोय का नाही, तर 4 दिवस राहायचं नाही दुसऱ्या दिवशी पोराविस्तारावर चालायला असं त्यांचं प्लॅनिंग चालू होतं. मग ह्यांचं जे बिराड होतं ते निघलेलं. मग कोल्हापुरातून निघल्यानंतर त्या गावात पोचलं. गावात पोचायचं त्यामुळे तिथं अगोदर त्यांनी पोचल्यानंतर अजून एक 2-3 मुलं म्हणजे आपल्या एका फॅमिलीतले 2-4 मुलं आलेली असतात. आपल्या घरातली जे मोठी मोठी मेंबर आहेत ती आलेली असतात त्यांच्या फॅमिलीतली. म्हणजे बायका पोरं वगैरे कोण नव्हते त्यांच्या सगळं, फक्त जेंट्स माणसं होते सगळं. मग ह्यांचं असं ह्या साईडला बिराड आणि ह्यांचं या साईडला बिराड असं. आणि गाव कसं आपलं टोटली आता आपण मिस करतो ना बाबा खेडेगाव कसं असावं, सगळीकडे असं हिरवंगार मस्त कौलारू घरं विहिरी नदी म्हणजे पाळीव प्राणी भरपूर पक्षी भरपूर असं सगळं वातावरण म्हणजे एकदम प्रसन्न वातावरण. ते वातावरण ती सगळे जे संध्याकाळी पोचलेले संध्याकाळच्या टायमा म्हणजे 8-8:30च्या दरम्यान पोचले असेल आम्ही. 8-8:30च्या टायमाला ते जरा भयानक वाटतं का तर अंधाराच्या सगळीकडे झाडं झुडपच असतात, पशुपक्षी ओरडत असतात, प्राण्यांचा दंगा चालू असतो, सगळं गाड्या बिड्या. तेव्हा गाड्या बिड्यांचं जास्त हे होतं, बैलगाड्या वगैरे सगळं असं म्हणजे चालू होतं सायकल वगैरे. मग ह्यांनी आपलं एक साईडला बिराड लावलं त्यांनी आणि त्या मुलांनी पण लावायला बिराड. मग त्यांना एक नाही समोर एक रिकामी अशा मोकळ्या जागेतच बिराड लावतात का तर गावाच्या जरा बाहेर लावतात बिराड. म्हणजे गावातल्या गावात कसं त्यांना परवडायचं नाही गावाचं त्यांचं समोर व्हायचं ना ते सगळं काम. मग एखाद्या माणसांना ते आवाज वगैरे यांचा त्रास असते म्हणून ते तिथं लावायचे नाहीत, गावाच्या जरा बाहेर लावायचे. म्हणजे कसं आपल्याला पण प्रायव्हसी मिळतं त्यांना पण प्रायव्हसी मिळतं, आपलं काम व्यवस्थितरित्या चालू राहते. कोणाच्या जागेत पण नको फागेत पण नको आणि काय नको विषय नसतो. मग ती बिराड वगैरे लावतात साईडला आपल्या गावाच्या बाहेर आणि ती पोरं अशी लावत त्यांना ते बाहेर असं तिथनं असं एखादं त्यांच्यातलं एक मेंबर असं बाहेर फिरायचं बाबा गावचा एरिया कसा बघून येतो. मग त्याला एक रिकाम असं घर दिसते बाबा, 2 रूमा अशा दिसतात त्याला बाबा, 2 रूमा आहेत असं त्याला वाटते. त्यात जर एकच रूम आहे म्हणजे मोठं मला वाटत होतं ना, त्यात एकच रूम होती ती आणि म्हणजे असे कार्पेट पडलेली रूम होती सगळं ते. तर त्याला ती चांगली वाटली त्या टायमाला. मग ते सांगत होता. मग आत्या आमची म्हणली काय अरे संघ लावल्या बिराड कशाला उगाच काढायचं, आपण सगळं राहायला की तेवढंच एकमेकाला आधार असते ना माणसं संघ असल्यानंतर. ते मला नाही मिळाले चांगले तर जातो आम्ही तिथं राहायला, तुम्ही राहायचं नाही तर चला आमचं तुम्ही. अरे एवढी सगळी जण आपण मावणार नाही. मग ती पोरं आपली काय करतात बिराड उचलतात आणि त्या घराचा म्हणतात आणि पसारा वगैरे म्हणतात त्यांना बाहेर वाटतं बघा त्या रूममध्ये. तर मग काळपट पडले दुसऱ्याकडनं मलाच म्हणलं तर काय तुझ्या आईला काळपट पडले कशाला राहायचं भकास असं व्हायचंच त्यात नाही. तर मग काहीतरी वेगळीच व्हायची त्या माणसाला तशी बाबी होती होती त्या रूममध्ये. खरं या पोरांना ती चांगली वाटत होती. मग ही पोरं सगळी आपला पसारा मांडतात. सगळा पसारा मांडल्यानंतर आपलं काम बिम करून येतात, निवांत थकलेले असतात पोरं येऊन झोपतात. त्यातलं एक पोरगा एकदम असं स्मार्ट दिसायला होतं एकदम असं पोरं बिना असं होतं. तर ते एक असं मध्यरात्र झाली बाबा असं जेव्हा सगळीकडे सुटसुटाट सगळीकडे शांतता पसरली की बाबा त्याला असा भासायचा बाबा कुठली का बाई अशी भिंतीवर चालायला लागल्या, सारवून घ्यायला घर स्वच्छ लुटून काढायला असं त्याला दिसत होतं. मग त्यानं एकदा इग्नोर केलं, 2दा इग्नोर केलं, 3दा इग्नोर केलं, 4थ्यांदा तो उठला आणि त्या लेडीजसोबत बोलला की तुम्ही कोण, कुठून आलाय, काय तुमचा नवरा आहे. म्हणजे अशी एकदम एखादी नवीन लग्न झालेली मुलगी असते त्या प्रकारे तिचं ते पूर्ण वेश होता तयार झालेला. मग तो विचार ताई म्हणत होता मी तर तुम्ही कुठून आलाय, एवढ्या रात्री आमच्या घरात बसलाय तुम्ही. म्हणजे त्यानं त्या जे काय व्यक्ती त्या व्यक्तीने तिचा माइंड एकदम असं कॅच करून घेतलेला. एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसायची ती
बाबा कुठलं तर स्वर्गातून अप्सरा उतरल्या आहे, एखादी परी. बाबा आपल्या एक आताचं यंग जनरेशन कसं आपल्या GFला म्हणा, बायकोला कसं मनात माइंडमध्ये सेट केलेलं असतं, बाबा अशा प्रकारची आपल्याला बायको पाहिजे, गर्लफ्रेंड पाहिजे. तसं त्या डोक्यात जशी स्त्री होती ती स्त्री समोर तसा ती त्याच्यासमोर आल्यानंतर काय करायचा, त्या दिवशी तो बोलतोय तुम्ही इथे कशाला आला, तुमचा नवरा तुम्हाला वरडल, पण रात्रीचं तुम्ही आमच्या इथे बसलाय, तुम्ही आमचं घर लोटून काढायला आहे, सारवून घ्यायला जायचा, एवढा तसं नाही करायचं, आमच्या असं घरात येऊ नका, तुम्हाला कोणतं वरडल, तुमचा नवरा मारेल गेलेल तुम्हाला. तर ते नाही म्हणते, काय नाही करणार मी, नाही कोण मला नाही वरडत, तो टेन्शन घेऊ नकोस, मी येते दररोज, काय टेन्शन, असं दररोज त्यांचं बोलणं व्हायचं. मग त्या रात्री बोलणं झालं, दुसऱ्या दिवशी तो झोपत तर काय उठेल. मग मी ते दोघं म्हणजे असं सोड कटाळा असं म्हणून झोपला, असं चला आपापल्या कामाला जाय. मग ही तिघं जायची आणि ह्यो झोपून राहायचा. आणि बरोबर मध्यरात्र झाली, अंधार पडला की ह्यो गडी तयार झाला की उठायला. मग ह्यो गडी काय करायचा आपला, परत ते रुटीन, ती रेडी जायची रात्रीची, तो बोलायचा, परत निवांत त्यांचं बोलणं गप्पा चालू असायचं. परत त्यांचं बोलणं, पहाटेचा कोंबडा वरडला की हे जण हातोरणात झोपायचं की दिवसभर उठायचा. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस झाले, 6 दिवस, एक मग आठवडा 15 दिवस तसं काढले ते पोरं. मग ते त्याला होतंय काय, बाकीची म्हणतात अरे तू कामाला येणं चालायचं, आपण आलं दुसऱ्याच्या गावात, आपला आईवडील वाट बघत असतील, आपल्याला पटपट कामं करून आपल्या घरला जायला पाहिजे, आणि तू असं का करायलास, असं सारखं त्याला विचार. अरे नाही रे, माझी जरा तब्येत करणं वाटायला मला, तुम्ही जावा म्हणून असं कारणं काढायचं, आणि हो काय घराच्या बाहेर पडायचं. मग त्याच्या घराचा परिवार होता, परिवार घरातला, म्हणजे त्यांच्या घरात एक आजी होती व ती देवधर्म भरपूर करत, त्यांची श्रद्धा होती, देवाला श्रद्धा होती. तिला असं भासायचं की बाबा आपल्या मुलासंग काहीतरी वाईट व्हायला लागलं, असं तिला भास होती ते तिकडं गावी. मग ती एकदा सांगते, दोनदा सांगते, तिसऱ्यांदा मग घरातली सगळी सिरियसनेस घेतात, आणि ती पण घरात काय करतात, गाड्या बिड्या काढून त्या पोरांकडे घेऊन, पोरांकडे जसं घरला तिथे येतात त्या एरिया, ती आजी म्हणते या एरियातनं त्याला बाहेर काढायला पाहिजे, नाही तर पोरं काय वाचणार नाही, असं वाचणार नाही, आता काय आहे हे बाकीची सगळी पोरं असं विचारत असतात. मग स्टोरी मग रिअल त्यांना कळते की ह्या रूममध्ये ती 8-15 दिवस त्या रूममध्ये तर कुठल्याही गावकऱ्यांना त्यांना सांगितलं होतं की बाबा अशी घटना इथं घडलेली आहे आणि तुम्ही इथं राहू नका, असं काही सांगितलं नसतं. मग पोरं आपली पोरं कशी असतात माहिती ना बाबा, आपल्याला कम्फर्टेबल वाटते तिथं राहणारे असते, तर पोरं फ्रीडम त्यांना पाहिजे असते, आणि कसं त्यांच्या मनात वेगळं काही येत नसते, पोराचं बिंद असतं आणि सगळ्या गोष्टी करत असतात, त्यामुळे त्यांच्यावर डोसकत येत नसते. तर अशा गोष्टी असतात त्या नकळत पुढं का होईना जाणवतो. मग आजी सांगत्या की ह्या घरात एक नवीन लग्न केलेल्या मुलगीना एष्टूच्या भडक्याला तिचे मरण मेलेले आहे, तिथं जळलेले आहे, आणि ती पहिल्या रात्रीच ती मेलेली असल्यामुळं तिचा आत्मा इथं भटकते. असं सांगितल्यावर ह्या तिघांच्या टोपा फसा चालू झाले, फासफूस मर्दा म्हणला 15-20 दिवस झाले इथं राहतोय, किंवा असा करायला लागलाय, तिच्या आईला कुठल्या गावकऱ्यांना सांगितलं नाही, काय सांगितलं नाही, जरा राहिलाच आणि मेलासं बरं झालं घरातल्या. मग आजीच्या अंगात ते आजी धरलिंबू फेकतात, याला 15-20 माणसं लागतात त्या रूममधून बाहेर काढायला. 15-20 माणसं बाहेर काढल्यानंतर गावात एक मंदिर होतं. मग मंदिरात येताना ती लेडीज आहे का ना त्याला घेऊन देतात, तर ती लेडीजचं फक्त एकच शब्द, मी ह्याला घेऊन जा, बघतोच काय करत असतो. त्या आजीला सारखं ते बोलत होती लेडीज त्याच्या अंगापासून, तू बघतेच ह्याला कशी नेतेस, मी बघतोच तू कशी नेतेस, याला मी घेऊन जाणार, आणि हसायचे. तू विद्रूप हसणं असतं की नाही कसं ह्याच्या व्यक्तीचं, तसं तिचं विद्रूप हसणं होतं. मग ती काय करते आजी, एक असं गोल रिंगण असते, आमची आत्ती सगळं बघत होत्या, टोटली सगळं स्टार्ट टू एंड, का तर त्यांना त्या गोष्टी माहीत होत्या. बरं झालं त्याने त्या रागात राहिले सोडा, कारण त्यांना पण या गोष्टीला कोणी सांगितलं नव्हतं की बाबा अशाचा विषय आहे या गावात, आणि ह्या पोरांना पण कोणी सांगितलं नव्हतं. मग ते रिंगण असत्या असं हे कुंकवाचं, हळदी कुंकवाचं, लिंबाचं रिंगण, तर त्या रिंगणात ती पोरगं बाहेर पडते. तो म्हणते से लिंबू किंवा हे छाटछोटा आहे माझ्यासाठी अशी बोलते ती. छाटछोटा म्हटल्यानंतर नरसिंहाचं मंदिर होतं. मग त्या नरसिंहाच्या मंदिरात त्याला घेऊन, मग तिची पोरगी आहे की नाही ती नरसिंहाच्या मंदिराच्या भोवतीला फिरत होती. कवा का होईना बाहेर येणारच की नाही, तो कवा का होईना बाहेर येणारच की नाही, आलास की मी तुला सोडणार, आलास की मी याला घेऊन
तू काय करतेस भाऊ. मग असं करत करत 1 महिना जातो, 2 महिने जातो, 3ऱ्या महिन्यात कसं पण आहे ना त्या सगळ्यांना वाटतं की वातावरण आता निवळ आहे, आपण जाऊया घरला असं म्हणण्यात किंवा जसा पाऊल बाहेर टाकतोय त्याचा तिथंच मिळतो. का तर त्या गोष्टी यातनं जात नाहीत आणि त्या कसं होतं ते माइंड सेटअप, माइंड पूर्ण असं कंट्रोल केलं असते, जाम केलं असते. फक्त फोकस एकच, ती 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 असा फोकस केलेला असतो त्या निगेटिव्ह एनर्जीनं. मुलांना काय वाटते बाबा आपण कुठल्याही गोष्टी बिंदासपणे करू शकतो, बिंदासपणे कुठं पण जाऊ शकतो, काय पण करू शकतो. तर त्यांना अशा गोष्टी जाणवत नसतात का तर ते त्यांच्या मजेत असतात, त्यामुळे त्यांना ते जाणवत आहे. फक्त अशी गोष्ट असते की थोड्या का काळा होईना ते आपल्याला ते जाणवते. मग ही रिअल गोष्ट अशा आत्तीला आमच्या समोर घडलेली आहे गोष्ट. तर अशा स्टोरी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर तात्या चौडी आपल्या चॅनलला, या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.